आज तर माझ्यासोबत एक सर्कसच घडली। ट्रेन मध्ये चढताना एका मुलीने माझा हात असा काय प्रेस करून ठेवला होता की मी आत आणि माझं बोट बाहेर, अशी काही परिस्थिती झाली होती। त्यामुळे माझं बोट काही सरळ होत नव्हतं। दुपारी मस्त लंचला बसले आणि लंचला आज अंडा तोडफोड आणि चपाती आणली होती मी। लंच बेंच आवरून आजचा दौरा होता बँकेत जायचा, थोडंसं बँकेचं काम निघालं होतं। बँकेचं काम आवरून मग निघाले मी मेडिकल मध्ये। संध्याकाळी आमच्या इथे मला काही जायला वेळ मिळत नाही, म्हटलं इथे जवळपास आहे तर आपलं सामान घेऊन टाकू। दुपारच्या वेळी बाहेर इतकं ऊन होतं ना, मग ऑफिस मध्ये येऊन आधी पाणी प्यायले, क्योंकि पाणी का काम तो भाई पाणी ही कर सकता है ना। घरी येऊन आधी हातपाय धुतले आणि मग डायरेक्ट चहा घेतला। संध्याकाळी क्रिसच्या मम्मीचा मला फोन आला होता की क्रिसचे काही कपडे आणि त्याचे खेळणी काढून ठेव। आणि मी त्याचे कपडे काढत असताना खूप इमोशनल झालेली, कारण मला त्याची भरपूरच आठवण येत होती। तो शाणा तर आमची जरा पण आठवण काढत नाही। मी त्याचे खेळणी आणि काही कपडे साईडला पॅक करून ठेवून दिले, कारण रात्री त्याचे पप्पा ते न्यायला येणार होते। मग आम्ही बसलो जेवायला। सगळे एकत्र बसल्यावर 2 घास जरा जास्तच जातात। जेवण बिवून झाल्यानंतर माझी मी कामावरून मी परत फ्रेश झाली आणि चेंज केलं आणि मग झोपायच्या तयारीला लागले।